हाय हॅलो नमस्कार. परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आम्ही आलेलो, तुम्हाला माहितीच आहे आपला एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे. आम्ही आलेलो ताईकडे आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे एक स्पेशल अशी आमची पारंपरिक जी गोष्ट आहे, म्हणजेच आपण एखादी स्वीट डिश बोलू शकतो. तसे मी आज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाच्या वड्याची रेसिपी. चला तर मग आपण स्टार्ट करूया. हे तांदळाचे वडे आहेत, ते आमची पारंपरिक पद्धतीने आहेत आणि ते गोड बनवले जातात. तर ते कसे बनवले जातात ह्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर आपण स्टार्ट करूया आता व्हिडिओला. तांदळाचे वडे बनवणार. तर वडे बनवण्यासाठीचं साहित्य मी आधी तुम्हाला सांगते. इथे घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे, बासमती तांदळाचं पीठ आहे. इथे हे आहे ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे, गूळ आहे, तूप आहे आणि थोडंसं जिरं भाजून घेतलेलं आहे, जिरं आहे. एवढे साहित्य आपल्याला तांदळाचे वडे बनवण्यासाठी लागणार आहे. जो आपण गूळ घेतलेला तो कापून घेतलेला आहे 1 वाटी आणि त्याच्यात तेवढंच पाणी टाकून ते विरघळत ठेवलेलं आहे आणि ह्या गुळाचं पाणी झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गुळाचं पाणी बनवलेलं आहे. तिथे आपण जो गूळ घेतलेला होता ते गुळाचं पाणी थोडं गरम करत ठेवलं आहे. त्याच्यातच आपण जिरा टाकलेला आहे आणि त्याच्यातच आपण टाकणार आहोत हा जो आपण ओला नारळ खाऊन घेतलेला आहे तो सर्व ह्याच्यात टाकणार आहोत. गॅस अगदी मंद आहे. एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे, तोही आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे बघा हे मिश्रण अशा प्रकारे दिसतं. ह्याला एक चांगली उकळी येऊन द्या आणि तेवढं आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच ह्याने पीठही घेतलेलं आहे. हे बासमती तांदळाचं पीठ आहे. तुम्ही तुमच्याकडे जर साधा तांदूळ अवेलेबल असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. थोडंसं जर चाखून बघितलं तर गूळ थोडासा कमी वाटतोय, म्हणून थोडासा गूळ आपण एक्स्ट्रा त्याच्यात टाकणार आहोत. ह्याला चांगली उकळी आलेली आहे. अशी उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया. जेवढं आपण पीठ घेतलंय ते थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि ढवळायचं आहे जेणेकरून त्याचे गुठळ्या होऊ नये. त्याच्यामध्ये पीठ असं शिजतं. ही आमची पारंपरिक वड्याची पद्धत आहे. बघा जेवढं आपण घेतलं तेवढं त्याच्यात पीठ गेलेलं आहे. थोडंसं आहे ते नंतर आपण घालू. पूर्ण हे मिक्स झाल्यावर पूर्ण खालपासून याला असं मिक्स करून घेऊया. ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करताना वाफ आणतो त्याप्रमाणे त्याला वाफ आणून घेऊया. इकडे आपण पिठाला जी उकड काढून घेतलेली आहे ती आवत आहे. बघा आपण व्यवस्थित चांगली मळून घेणार आहोत. गरम असतानाच ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे. बघा अशा प्रमाणे ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकासाठी जर पीठ मळतो त्याचप्रमाणे हा पीठ सुद्धा एकदम व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. गरम गरम असताना हाताला जर गरम लागत असेल तर तुम्ही ही पद्धत एक वापरू शकता. आपल्याकडे वाटी किंवा जर असा मोठा वाटका असेल त्याने हा असं मळून घ्यायचा आहे. त्यामुळे हाताला चटके लागणार नाही. अशा त्याच्यावर भार देऊन व्यवस्थित असं दाबून दाबून हे मळून घ्यायचं आहे.
बघा मळून मळून अशा प्रकारे हा गोळा तयार होतो, एकदम मऊ असं बघा, तुम्ही बघू शकता. तर बघा असा हा मळून आपला कणिक जसं मळतो त्याप्रमाणे हे झालेलं आहे. आणि त्याच्या अशा प्रकारे वडे आपण थापून घेऊया. हे बघा असं त्याचा एक छोटासा पेढा टाईप एवढा घ्यायचा आपल्या हातावर आणि चांगला असं मळून त्याचा असं गोल गोल करून असं थापून घेऊया. आपण असे छोटे छोटे वडे तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे असेल त्या साईजचे तुम्ही करून घेऊ शकता. आपण असे छोटे छोटे लाडू करून सर्व आपलं पीठ मळून झालेलं आहे आता. आणि ह्याचे असे आपण वडे करून घेतलेले आहे. हाताला काही तेल किंवा तूप काही लावायची गरज पडत नाही, अगदी सहज असे होतात. असे पातळ असे ह्या साईजचे बनवून आणि हे वडे मी फर्स्ट टाइमच बनवते, मी कधी बनवलेले नाही ना. ही रेसिपी आईची आहे. ही आमची पारंपरिक पद्धतीची जे वडे बनवतो आम्ही लग्नात वगैरे सुद्धा हे वडे आमच्याकडे बनवले जातात. असे वडे आहेत. हे असे केल्यानंतर आपण हे तळून घेऊया. आता एकदम व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. आता आपण हे तळायला घेणार आहोत. ते बघा हे असे वडे आपण तेलात टाकून बघा असे हा वडा असा मस्त असा फुगून निघतो. आणि तुम्हाला मध्ये मध्ये पर्वची बडबडी ऐकायला येत असेल. आता तुम्ही दुसरा वडा टाकलेला आहे, एका वेळी एकच टाका. आणि हे जे तेल आहे ना, हे कच्च्या घाणीचं जे आपण तेल बोलतो, जे प्युअर तेल आहे ते तेल आहे, म्हणून ह्या तेलाला असा फेस टाईप येतो. ते तिळाचं तेल आहे. ह्याच्यात तुमच्याकडे जे रेग्युलर तेल असेल त्याच्यात तुम्ही फ्राय करू शकता. असं कढईत टाकल्यानंतर थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, दाबायचं, जेणेकरून हा वडा मस्त असा फुगला जातो. हा बघा तुम्ही बघू शकता तसा टम असा फुललेला आहे मस्तपैकी. असे आपले आता वडे तयार होत आहेत. आणि तळलेले वडे हे आपण टिश्यूवर काढून घेऊन ज्याचं जे एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यूला शोषलं जाईल. म्हणजे कोणताही पदार्थ तेलाचा तळलेला पदार्थ पहिले टिश्यूवर काढावा, जेणेकरून ज्याचं एक्स्ट्रा ऑइल असेल ते टिश्यूला. आपण एकच वडा टाका. कढई जरी मोठी आहे तरी पण मी प्रत्येक वेळी एकच वडा टाकते, जेणेकरून ते वडे व्यवस्थित तळले जातील. आणि गॅस एकदम आपला मीडियम आहे, मोठा नाही आहे. मस्त असे आता वडे आपले तयार झालेले आहेत. आता इथे आपले सर्व वडे बनवून रेडी झालेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता. खाऊनही बघा. गोड आहे. परवाने सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे कसे वडे आहेत, ते गोड आहेत. आणि ही आमची पारंपरिक पद्धत आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. खूप मस्त असे वडे बनतात. परवा तू खाला ना?